नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट हप्ता वितरण या संदर्भात माहिती आहे। खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सुद्धा ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व नवीन अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया। स्क्रीनवरती पाहू शकता, महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून इतर लाभार्थी योजनेतील इतर लाभार्थी म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे लाभार्थी, दिव्यांग लाभार्थी सोडता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना हप्ता वितरण प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजल्यापासून ते दिनांक 14 ऑगस्ट 2026 10 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याचे इथं पहा RFT जी फाईल असते त्या संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे आणि सदर कालावधीत महाडीबीटी पोर्टल 2.0 हे तात्पुरते उपलब्ध राहणार नाही। वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येईल अशा पद्धतीची इथं माहिती आपल्याला मिळत आहे। तर नक्कीच आनंदाची बातमी आहे। ज्या पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या वितरणापूर्वी डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अशा पद्धतीची अगोदर आपण नोटीस पाहिलेली होती आणि लाभ वितरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी ही नोटीस, ही सूचना, हा मेसेज अत्यंत महत्त्वाचा असतो। ही सूचना, ही नोटीस आल्याशिवाय वितरण प्रक्रिया पूर्ण होत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता इथं पहा, जुलै-ऑगस्ट वितरण या 2 हप्त्यांचा प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांना जुलैचा सुद्धा हप्ता मिळणं अपेक्षित आहे। मात्र या मेसेजच्या माध्यमातून फक्त आणि फक्त ऑगस्ट हप्ता वितरण प्रक्रिया सुरू करण्यासाठीची आपल्याला माहिती मिळत आहे। यामध्ये इतर लाभार्थ्यांना म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांना, विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, ज्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता पेंडिंग आहे, ज्यांना हप्ता जमा झालेला नाही, त्या सर्वांना हप्ता येणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झालेला आहे त्याच पद्धतीने इतर लाभार्थ्यांना सुद्धा हा हप्ता जमा होणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच वितरण होणार का, तर नाही। पहा, काल हा मेसेज पडलेला आहे, नोटीस पडलेली आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे आणि ही जी फाईल आहे RFT फाईल ट्रान्सफर या ठिकाणी पहा करण्यासाठीची कार्यवाही इथं करण्यात येत आहे। पूर्वी काय होत होतं, नोटिफिकेशन पडली की वितरण प्रक्रिया सुरू होत होती, मात्र आता नवीन पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरण प्रक्रिया होणार असल्या कारणाने ज्यावेळेस या पोर्टलवरती सूचना पडते, नोटीस पडते, त्यावेळेसपासून काय होतं तर या ठिकाणी पहा, या लाभार्थ्यांना याद्या तयार केल्या जातात। या लाभार्थ्यांच्या कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम या नोटीसच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येत आहे। ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांना हप्ता वितरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मेसेज पडलेला होता, त्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आणि याद्या तयार झाल्याच्या नंतर बिल मंजूर झाल्याच्या नंतर वितरण प्रक्रिया सुरू झालेली होती। 1-2-4 दिवसामध्ये ही वितरण प्रक्रिया सुरू होईल। जसं की मी कालच तुम्हाला म्हटलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, आज उद्यापर्यंत ही प्रोसेस सुरू होणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने कालच्या तारखेला मेसेज पडलेला आहे। आजपर्यंत ही सूचना लागू असणार आहे। आज सकाळपर्यंत याचं काम सुरू आहे आणि वितरण प्रक्रिया ही 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया, कारण आजच लगेच वितरण होणार नाही। जर तुम्हाला तसं कोणी सांगत असेल की वितरण झालेलं आहे, हप्ता जमा झालेला आहे, तर तशा अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। वितरण प्रक्रिया सुरू होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी या याद्या तयार करण्यासाठी अपेक्षित आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।